जर अचानक तुम्हाला कळलं की तुमच्यावर पोलीस तक्रार झाली आहे तर काय कराल? घाबराल, पळून जाल की शांत राहून योग्य पावलं उचलाल? नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्यावर पोलीस तक्रार झाली तर काय करावे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात प्रत्येक सामान्य माणसासाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिलेली आहे। सर्वात आधी शांत राहा, घाबरू नका। तक्रार म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असा अर्थ नाही। हे फक्त आरोप आहेत, पुरावा नाही। त्यामुळे शांत राहा, शांतपणे विचार करा। तक्रारीची प्रत मिळवा। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार किंवा FIRची कॉपी मागू शकता। तुमचं नाव बघा, कलम बघा आणि आरोप काय आहे हे नीट समजून घ्या। जर NC असेल तर पोलीस परवानगीशिवाय मजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय अटक करू शकत नाही। ठीक आहे। वकिलाची देखील वकिलाची मदत घ्या। क्रिमिनल लॉमध्ये अनुभवी वकिलाकडे जा। वकील तपासून सांगेल की अटकपूर्व जामीन घ्यावा लागेल का किंवा नाही। वकील हे तुमचे संरक्षण करण्यासाठी देखील असतात। त्याचप्रकारे तुम्ही जे काय मेसेज असेल, कॉल रेकॉर्डिंग असेल, CCTV फुटेज असेल, साक्षीदार, सगळे पुरावे जे असतील ते सुरक्षित जपून ठेवा। हे पुरावे तुमची बाजू मजबूत करतात। त्याचप्रकारे पोलीस तपासामध्ये तुम्ही सहकार्य करायचं आहे। नम्रपणे वागा, पण वकिलाशिवाय जबाब देऊ नका, हे लक्षात घ्या। कायद्याने तुम्हाला वकील उपस्थित राहण्याचा देखील अधिकार आहे। आणि खोटी तक्रार जर असेल तर काय करायचं तुम्ही? तर तक्रार खोटी वाटत असेल तर कलम 182 किंवा कलम 211 IPC अंतर्गत खोटी तक्रार करणाऱ्याविरुद्ध केस देखील दाखल करता येते। तसेच मानहानीचा दावा देखील दाखल करता येतो। जर अटक झाल्यास तर काय करायचं? पोलिसांनी अटक केल्यास अटकेचं कारण सांगणं आवश्यक आहे। तुम्हाला 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करणं बंधनकारक आहे। वकिलाशी संपर्क करण्याचा अधिकार हा देखील तुम्हाला आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, तक्रार म्हणजे शिक्षा नाही। कायदा प्रत्येक नागरिकाला संरक्षण देतो। शांत राहा, कायदेशीर सल्ला घ्या आणि योग्य मार्गाने लढा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच कायदेशीर माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मनापासून हा व्हिडिओ पाहिला, धन्यवाद।